हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. तर आज नवरात्रीची चौथी माळ आहे आणि रंग आहे पिवळा, त्याच्यामुळे पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे. सकाळी सकाळी छान फ्रेश होऊन पहिलं घर आवरून वगैरे घेतलं, कारण देवीची पूजा करावी लागते, त्याच्यामुळे म्हटलं आधी घर स्वच्छ करून घ्यावं. दुर्गा देवीचे चौथे स्वरूप असलेली कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे. देवीने बाण, चक्र, गदा, कमळ, कमंडलू, सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये धारण केलेले आहे. कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे. नवरात्रींची चौथी माळ माता कुष्मांडा देवीला समर्पित आहे, जी नवदुर्गांपैकी एक आहे आणि जिला विश्वाची निर्माती मानली जाते. या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते, ज्यामुळे सर्व रोग आणि दोष नष्ट होतात आणि घरात सुख शांती समृद्धी येते. देवीची पूजा केल्यानंतर चहा घेतला. चहानंतर लगेच घरातल्यांची पेट पूजेसाठी छान तुपाचे पराठे आणि आलूगोबीची भाजी, त्यासोबतच लोणचं असं आव्हान दिलं. मुलांच्या टिफिनला सुद्धा आलूगोबीची भाजी दिली. त्याच्यानंतर मग मी लगेच लागले तुपातील खिचडी बनवायला. तुम्हाला रेसिपी सांगते चला. काही नाही खूप सोप्या पद्धतीने बनवली जाते ही खिचडी. तर कढईमध्ये मी तूप घातलेला आहे 1 चमचा, त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला बटाटा परतण्यासाठी ठेवलेला आहे. भिजून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये वाटून घेतलेली आपले शेंगदाण्याचं कूट घालायचं, मीठ आणि साखर थोडंसं चवीनुसार घालायचं. इकडं बटाटा छान परतून झाला की चवीनुसार लाल तिखट घालायचं, मी थोडंसं घातलेलं आहे. भिजून घेतलेला साबुदाणा ॲड करून मस्त असं मिक्स करून घ्यायचं, 1-5 मिनिटं झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मस्त मऊसूद असा आपला तुपातील खिचडी बनून तयार आहे. तुपातील खिचडी झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून घेतला. तुम्ही पण खिचडी खायला या. मी पण यावर्षी उपवास धरलेला आहे, मग मी सुद्धा दुपारच्याला खिचडी आणि अशी वेफर्स खाल्ली. घरातली कामं वगैरे आवरून आम्हाला जायचं होतं चतुर्शिंगी मातेच्या दर्शनाला. तिकडे आम्ही निघालो. इथं कॅब बुक केली होती, त्याचीच वाट बघत आम्ही थांबलो होतो. 1-5-10 मिनिटात आमची कॅब आली आणि आम्ही निघालो चतुर्शिंगी मातेच्या दर्शनाला. लाडूला त्याच्या बाप्पांजवळच ठेवलं होतं आणि सायरा स्कूलमधून आला नव्हता, त्याच्यामुळे मग ते त्यांना स्कूलमधून आणणार होते. इथं बघा आम्ही फायनली ना चतुर्शिंगी मातेच्या दर्शनाला पोहोचलो. गर्दी एवढी खालच्या साईडला एवढी गर्दी नव्हती, पण वरती खूप जास्त गर्दी होती. वरच्या साईडला बघितलं तर खूप मोठी लाईन लागली होती. म्हटलं चला आता थांबावं, आलो तर दर्शन करूनच जावं देवीचं. परत मग सारखं सारखं येणं पण होत नाही ना घरातल्या कामाने. इथं छान देवीची ओटी वगैरे घेतली. एका साईडला चपला वगैरे काढून घेतल्या आम्ही. तुम्हाला जर चतुर्शिंगी मातेच्या दर्शनाला यायचं असेल तर रात्रीचंच या तुम्ही, कारण दिवसा खूप इथं गर्दी आहे. नवरात्रीमध्ये खूप जास्त गर्दी इथं राहणार आहे. तुम्ही इथं लाईन बघू शकता, पूर्ण खालपर्यंत लाईन आलेली आहे. इथं 2 ते 3 तास आरामशीर निघून जातात. लाईनच्या खाली तशी छान अशी स्क्रीन लावलेली आहे बघा. इथं देवीचं आपण दर्शन करू शकतो. मोठी अशी स्क्रीन लावलेली आहे. देवीचे दर्शन वगैरे झाले. खूप गर्दी होती. मला काही तिथे व्हिडिओ शूट करताच आलं नाही गर्दीमध्ये. सामानही खूप होतं. मग येताना थोडीशी खरेदी वगैरे केली, छोटेसे मिनी मंगळसूत्र वगैरे बघितले. इथं बघा संध्याकाळी 6 वाजायच्या टायमिंगचं ट्रॅफिक आहे आमच्या पुण्याचं. खूप तर इथं पण वेळ गेला आमचं. संध्याकाळी फराळामध्ये काही केलं नाही, फक्त केळीचं शिकरण, थोडेसे चिप्स वगैरे खाल्ले. दिवसभर काम करून खूप थकवा आला होता. चला इथंच व्हिडिओ थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब करा.